तर मी एकदा ना समोसे बनवले होते, पण इतके घाण बनले होते, खूप नरम आणि अजिबातच टेस्ट नाही. तर यावेळेस मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवले. खूपच क्रिस्पी बनले होते आणि एक नंबर टेस्टी बनले होते. तर तीच रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्याच्यासाठी ना मैदा घ्यायचा, जितका आपल्याला समोसे बनवायचे ना त्याप्रमाणे मैदा घेतलाय. त्याच्यात मी मीठ टाकलं होतं. त्याच्यानंतर आहे ना 1 चम्मच तूप घेतलंय आणि त्याला आहे ना एका वाटीत आहे गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ते तूप गरम करून झालं ना, त्याच्यात ओवा टाकला. त्याच्यानंतर ते गरम तूप आपलं मैद्यामध्ये टाकलं आणि त्याला छान हाताने मिक्स करून दिलं. म्हणजे हाताने मिक्स मसळलं बरं का. सगळं मसळून झालं ना, त्याच्यानंतर पाणी टाकून छान असं पीठ एकदम कडक असं भिजायचं. नरम अजिबात नाही. कडक असं पीठ भिजवून ठेवून दिलं मी आणि त्याला मी 15-20 मिनिटासाठी साईडला ठेवलं. त्याच्यानंतर आपण बटाट्याची फिलिंग बनवून घेऊयात. बटाट्याची फिलिंग इतकी टेस्टी झाली होती ना, जबरदस्त टेस्टी झाली होती. तर त्यासाठी तर हे साईडला ना त्याला तेल लावून ठेवून द्यायचं हे पीठ. त्याच्यानंतर बटाट्याची फिलिंग बनवण्यासाठी ना आम्ही बटाटे होते ना ते बॉईल करून घेतले होते व त्याला मॅश केले. जर तुम्ही जाड बारीक कट केले तरी चालेल, कारण समोस्यामध्ये तसे पण राहतात. पण मी मॅश केले. त्याच्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकलं. छान गरम झालं ना, जो आपले मोठा अख्खा धना जो असतो ना, तो हाताने असा कट करून घेतला, म्हणजे नाही का त्याची फोडी करून घेतला. ते तेलामध्ये टाकलं ते छान लाल झालं ना, त्याच्यानंतर त्यात जिरं टाकलं, ते छान तडतडलं ना, त्यानंतर सुकी लाल मिरची टाकली. त्याच्यानंतर अद्रक लसणचा पेस्ट टाकलं. हिरवी मिरची जी असते ना, ती बारीक कट करून टाकली आणि ते छान लाल झालं ना, त्याच्यानंतर जे आपले हिरवे मटर असतात ते टाकले व त्याला 2-3 मिनिटं छान तेलात रोस्ट केलं, मिक्स केलं. त्याच्यानंतर चटणी टाकायची, हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, मॅगी मसाला टाकला होता मी आणि जे भाजलेलं जिरा पावडर असतं ते टाकलंय. त्याच्यानंतर आपले बटाटे असतात ते टाकून दिलं. ते छान मिक्स करायचं. ते मिक्स करून झालं ना छान प्रकारे, त्यात ना स्वादनुसार मीठ टाकलंय मी. त्यानंतर कोथिंबीर असताना बारीक कट करून ती टाकली आणि वरतून छान असा टेस्ट येण्यासाठी ना चाट मसाला टाकलाय. खूप छान टेस्ट होतो त्याच्यानं. जर आवडत नसेल तर नका टाकू आणि जर वरतून निंबूचा रस टाकायचा असेल ते पण टाकलं तर चालेल. त्याच्यानंतर आहे ना, जे पीठ भिजलं होतं ना आपण, त्याचा एक गोळा घेतला व त्याला आहे ना छान असं लाटून घेतलं लांब असं. त्याच्यानंतर त्याला मध्यभागी कट करायचं आणि एक भाग जो असतो ना तो उचलायचा आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्याप्रमाणे त्याला पाणी लावून आहे ना असं चिपकवून द्यायचं, म्हणजे ना ते छान असं चिटकून जातं. त्यानंतर ना असं कोनचा आकार बनला ना, तर त्याच्यात बटाट्याची फिलिंग भरून ना परत पाणी लावून ना परत त्याला असं चिटकवून द्यायचं. छान असा समोसाचा आकार तयार होतो. तर मी अशाच सगळे प्रकारचे समोसे बनवून तयार केले होते. त्यानंतर तेल आहे ना नॉर्मल गरम झालं ना, त्यानंतर ना बारीक गॅसच ठेवायचा, अजिबात फास्ट अजिबातच नाही करायचा. त्यानंतर तेलामध्ये मी समोसे टाकले व त्यावर ना तेल टाकून छान असतं बारीक गॅसवरच तळून घेतले. 5-7 मिनिटं लागतात तळायला, पण खूपच जास्त क्रिस्पी बनतात आणि खूप टेस्टी बनतात. तुम्ही अशीच रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त बारीक गॅसवरच बनवा, खूपच टेस्टी बनतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा.